तर विद्यार्थ्यांना करा स्पेशल आणि फ्रेशच्या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखे स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी अतिशय स्पेशल असणारे जी की क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत। सर्वांनी या सुपर क्लासचा सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच विद्यार्थ्यांनो, आपण कोणत्याही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीची तयारी करत असाल तर आपल्या सर्वांसाठी काय केलेली आहे, आपण 560 पेजेसचे एक पीडीएफ तयार केलेली आहे। सध्या हे पीडीएफ हा जर सुपर क्लास पाहून घ्याल तर आपल्याला 250 मध्ये मिळत आहे। नंतर याची जी किंमत आहे ते थोडीशी वाढू शकते, त्या कारणास्तव इच्छुक असाल तर लगेच घ्यायचं आहे। या पीडीएफ मध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला माहितीचा अधिकार अधिनियम 2005 संपूर्ण मिळणार आहे। तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाची कलमे मिळणार आहेत। इतिहास मधील ए टू झेड समाज सुधारक असतील इन डिटेल मध्ये आपल्याला एमसीक्यू मिळणार आहे। तसेच विज्ञान मधील 500+ एमसीक्यू आपल्याला मिळणार आहेत। भूगोल वरील देखील एमसीक्यू मिळणार आहेत। जनगणना 2011 असो त्यावरील एमसीक्यू मिळणार आहेत। तसेच विद्यार्थ्यांना ठिकाणी राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यावरील देखील एमसीक्यू मिळणार आहे। आता जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी काय करायचं आहे, यावर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे। फक्त व्हॉट्सअप करा, कॉल नका करू, रिक्वेस्ट आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब करण्याची एक रिक्वेस्ट आहे तुमच्यासाठी। अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास जेव्हा कधी आपल्या चॅनलवर अपलोड होईल त्याचीच नोटिफिकेशन आहे अपलोड करताच मिळून जाईल। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। प्रश्नामध्ये विचारलेला आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला ठाणे जिल्ह्याचे काय म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण व डोंबिवली महानगरपालिका येते, तर जिल्हा परिषद, नगर परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा वरीलपैकी सर्वच्या सर्व। तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला ठाणे जिल्ह्याचे काय म्हणतात, ऑप्शन्स क्रमांक 3 स्थानिक स्वराज्य संस्था असे म्हणतात। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा। तर विचारलेला असा आहे, खालीलपैकी कोणती वनस्पती युरेनियम व आर्सेनिक शोषून घेते ते आपल्याला सांगायचं आहे। ती वनस्पती कोणती आहे जी की युरेनियम तसेच आर्सेनिक शोषून घेणारी आहे। तर या ठिकाणी थोडासा एक मिनिट, ठीक आहे, थोडासा स्पीड कमी केली। तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये आहे कडुलिंब, तुळस, सूर्यफूल किंवा सोयाबीन। ऑप्शन्स क्रमांक योग्य राहील विद्यार्थ्यांनो आपल्या समोर 3 सूर्यफूल जे आहे आर्सेनिक तसेच या ठिकाणी युरेनियम शोषून घेते, कशातील, वनस्पतीतील। कव्हर करूया पुढचा प्रश्न। तर या ठिकाणी प्रश्न आहे तिसऱ्या क्रमांकाचा। तर विचारलेला आहे की संघराज्याचा मॉडेल म्हणून पुढीलपैकी कोणत्या देशास ओळखले जात असते। कशाचा, संघराज्याचा मॉडेल म्हणून ओळखला जाणारा देश, अमेरिका, फ्रान्स, जपान किंवा ऑस्ट्रेलिया। ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच अमेरिकेला संघराज्याचा मॉडेल असे म्हणतात। कव्हर करूया प्रश्न चौथा। तर तैनाती फौजेची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींमार्फत किंवा कोणामार्फत झालेली आहे। तैनाती फौजेची सुरुवात, लॉर्ड लिटन, लॉर्ड रिपन, लॉर्ड वेलर्सली किंवा लॉर्ड कर्झन। ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3 लॉर्ड वेलर्सली यांनी तैनाती फौजेची सुरुवात केलेली होती। प्रश्न पाचवा कव्हर करूया। नैसर्गिक वायूवर आधारित औष्णिक विद्युत केंद्र पुढीलपैकी कोणते आहे। नैसर्गिक वायूवर आधारित असलेले तारापूर, उरण, तुर्भे किंवा चोला। ऑप्शन्स क्रमांक 2 म्हणजेच उरण हे नैसर्गिक वायूवर आधारित असलेले औष्णिक विद्युत केंद्र आहे। कव्हर करूया प्रश्न 6वा। तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षमतेचे औष्णिक विद्युत केंद्र पुढीलपैकी कोणते आहे, ज्याची की क्षमता सर्वात जास्त आहे। खापरखेडा, कोराडी, दुर्गापूर किंवा बल्लारपूर। ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आपल्या समोर 2 कोराडी हे औष्णिक विद्युत केंद्र जे आहे सर्वात जास्त क्षमतेचे असलेले कळते। प्रश्न कव्हर करूया 7वा। ययाती या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोणते व्यक्ती आहेत। कादंबरी लक्षात घ्या फक्त आणि फक्त, ययाती कादंबरी आहे। भालचंद्र नेमाडे, कुसुमाग्रज, गोविंदाग्रज किंवा विष्णू खांडेकर। ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 4 योग्य राहील। विष्णू खांडेकर यांनी ययाती या कादंबरीचे लेखक व्यक्ती असलेले आपल्या सर्वांना कळतात। कव्हर करूया या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे आपल्या समोर 8वा। तर ब्रॉन्झ हे संमिश्र पुढीलपैकी कशापासून तयार होते, कशाच्या मिश्रणापासून ब्रॉन्झ बनते ते विचारलेलं आहे। तांबे, या ठिकाणी कथील किंवा वरील दोन्ही किंवा लोखंड। तर ऑप्शन्स क्रमांक देताना या ठिकाणी 3 योग्य राहील। या ठिकाणी पर्याय चुकलेला आहे, पण तांबे तसेच या ठिकाणी कथील या दोन्हीच्या संमिश्रापासून काय तयार होते, ब्रॉन्झ तयार होते हे कळते। तर प्रश्न विचारलेला आहे 9वा की स्वतःला मराठी भाषेचे पाणिनी असे
कोण म्हणत असत ते आपल्याला विचारलेलं आहे. स्वतःला मराठी भाषेचे पाणी कोण म्हणत? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्समध्ये आपल्याला दिलेले दिसून येते की विष्णुशास्त्री चिपळूणकर, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक किंवा महात्मा फुले. तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक योग्य राहील 1. विष्णुशास्त्री चिपळूणकर हे स्वतःला जे आहे मराठी भाषेचे काय तर शिवाजी असे म्हणत असत हे आपल्याला ओळखते. पूर्वी जर चुकीचं बोललेलं असेल तर माफ करायचं आहे. तर प्रश्न या ठिकाणी 10वा असा आहे की दृष्टिदान सप्ताह कोणता सप्ताह ओळखला जात असतो? दृष्टिदान सप्ताह म्हणून ओळखला जाणारा सप्ताह 11 ते 15 जून असतो का? 10 ते 15 जून, 10 ते 16 किंवा 11 ते 17. ऑप्शन्स क्रमांक 3 म्हणजेच 10 ते 16 जून जो आहे दृष्टिदान सप्ताह म्हणून ओळखला जाणारा सप्ताह असतो. कव्हर करूया प्रश्न 11वा. व्हिक्टोरिया टर्मिनलचे नाव शिवाजी टर्मिनल कोणत्या वर्षी असे देण्यात आलेले आहे? शिवाजी टर्मिनलचे पूर्वीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनल होते. कोणत्या वर्षी बदलले? 1997, 1996, 1998 किंवा 99. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 2 म्हणजेच विद्यार्थ्यांनो 1996 या वर्षी व्हिक्टोरिया टर्मिनलचे शिवाजी टर्मिनल, छत्रपती शिवाजी टर्मिनल असे नाव करण्यात आलेले आहे. प्रश्न कव्हर करूया 12वा. तर अन्न बिघाडातील खालीलपैकी कोणता महत्त्वपूर्ण घटक असतो ते विचारलेलं आहे. अन्न बिघाड कशामुळे होतो प्रामुख्याने? सूक्ष्मजंतू, जीवाणू, कृमी किंवा विषाणू. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 म्हणजेच सूक्ष्मजंतू या हे जे अन्न बिघाडातील आहे ते प्रमुख कारण असते. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे या ठिकाणी आपल्यासमोर 13वा. भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कशाने बनलेला असतो ते विचारलेलं आहे. भारतरत्न हा पुरस्कार तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर तांबे, पितळ, पारा किंवा जस्त. तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजे तांब्यापासून जो आहे भारतरत्न पुरस्कार हा तयार होत असतो हे कळते. तर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 14वा असा दिसून येतो की भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त ATM आहेत ते सांगायचं आहे. सर्वात जास्त ATM असलेले राज्य कोणते आहे? ऑप्शन्समध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू किंवा गुजरात. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आपल्यासमोर किती? तर 3 म्हणजेच तामिळनाडू या राज्यामध्ये सर्वात जास्त ATM आहेत आणि आपले महाराष्ट्र राज्य कोणत्या क्रमांकावर येते? तर या ठिकाणी ते येते दुसऱ्या क्रमांकावर येते ATMच्या बाबतीमध्ये. चला कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 15वा. सर्वात जास्त अविश्वास प्रस्ताव पुढीलपैकी कोणाविरुद्ध मांडण्यात आलेले आहेत? ते पंतप्रधान कोणते आहेत ज्यांच्याविषयी सर्वात जास्त अविश्वास प्रस्ताव मांडण्यात गेलेले होते? अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, पंडित नेहरू किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 इंदिरा गांधी यांच्या मार्फत जे आहे सर्वात जास्त अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आलेले दिसतात. प्रश्न 16वा. जनतेने निवडलेले शासन म्हणजेच पुढीलपैकी काय असते ते सांगायचं आहे. जनतेने निवडलेले शासन प्रजासत्ताक, हुकुमशाही, राजशाही किंवा वरील नाही. ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच जनतेने निवडलेले शासन म्हणजेच प्रजासत्ताक असते ते राष्ट्र हे आपल्याला कळते. प्रश्न 17वा. महाराष्ट्रातील जळगाव या जिल्ह्यामध्ये कोणते अभयारण्य स्थित आहे? जिल्ह्याचं नाव लक्षात घ्या. जळगाव हा विचारलेला आहे. तामिनी, अनेर, यावल, टिपेश्वर. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3 म्हणजेच यावल अभयारण्य जळगाव या जिल्ह्यामध्ये स्थित असलेले आपल्या सर्वांना कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 18व्या क्रमांकाचा. तर आपल्याला दिसतो विद्यार्थ्यांनो की पाटबंधारे खाते पुढीलपैकी कोणी या ठिकाणी निर्माण केलेले आहेत? ते व्यक्ती कोणते आहेत ज्यांनी पाटबंधारे खाते जे आहे निर्माण केले होते? जॉन लॉरेन्स, लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन किंवा लॉर्ड लिटन. तर पाटबंधारे खाते विचारलेले आहे. ऑप्शन्स क्रमांक 1 जॉन लॉरेन्स यांनी जे आहे ते केलेले होते. तर पाहूया प्रश्न या ठिकाणी 19वा. मोहम्मद अली हे पुढीलपैकी कोणाचे पूर्ण नाव आहे ते विचारलेलं आपल्याला आहे. मोहम्मद अली हे कोणाचे नाव आहे? बॅरिस्टर जिना, गफ्फार खान, अब्दुल लतीफ किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 म्हणजेच या ठिकाणी बॅरिस्टर जिना यांचे काय होते विद्यार्थ्यांनो नाव? तर मोहम्मद अली जिना असे होते. प्रश्न 20वा. दगडी कोळशेच्या खाणी महाराष्ट्रातील किंवा दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात ते सांगायचं आहे. दगडी कोळशेच्या खाणीविषयी प्रश्न आहे. नंदुरबार, वाशिम, चंद्रपूर किंवा जळगाव. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर
3 म्हणजेच चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये कोळशीच्या खाणी असलेल्या आपल्या सर्वांना दिसतात. प्रश्न 21 पाहूया. जालियनवाला बागेत कशाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनो तर सभा बोलवली गेलेली होती ते सांगायचं आहे. जालियनवाला बागेमध्ये रौलट ऍक्ट या कायद्याविरुद्ध, चेमस्फोर्ड कायदा किंवा मोर्ली मिंटो कायदा किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. म्हणजेच रौलट ऍक्ट या कायद्याविरोधामध्ये जालियनवाला बागेमध्ये सभा भरवण्यात आलेली होती. प्रश्न 22 करूया. आयर्लंडकडून भारतीय राज्यघटनेमध्ये पुढीलपैकी काय किंवा कोणती बाब घेण्यात आलेली आहे ते विचारलेलं आहे. आयर्लंड या देशाकडून आपल्या राज्यघटनेत मूलभूत हक्क घेतलेले आहेत का, सभापती पद, राष्ट्रपती पद किंवा मार्गदर्शक तत्वे. ऑप्शन्स क्रमांक 4 मार्गदर्शक तत्व जो आहे आयर्लंड या देशाकडून आपल्या राज्यघटनेमध्ये स्वीकारलेले आहेत. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर 23व्या क्रमांकाचा. तर ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रावणाला पुढीलपैकी विचारलेलं आहे की काय म्हणतात ते सांगायचं आहे. ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रावणाला चुनखडी, चुना, विरंजक चूर्ण किंवा विनेगर. ऑप्शन्स क्रमांक 4 विनेगर असे जे आहे ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रावणास संबोधतात हे आपल्याला कळते. कव्हर करूया प्रश्न 24. लोकसभेचा सभापती होण्यास जी किमान वयोमर्यादा आहे ती काय ठेवलेली आहे ते सांगायचं आहे. सोपा प्रश्न आहे. लोकसभेचा सभापती होण्यासाठी 20 वर्ष, 25 वर्ष, 30 किंवा 35 वर्ष. ऑप्शन्स क्रमांक योग्य आपल्यासमोर 2 म्हणजेच 25 वर्ष किमान वयोमर्यादा लोकसभेचा सभापती होण्यास लागणारी ठेवण्यात आलेली आहे. बाबर व इब्राहिम लोदी यांच्यामध्ये पानिपतचे कितवे युद्ध झालेले होते ते सांगायचं आहे. व्यक्ती बाबर तसेच इब्राहिम लोदी यांनी आहेत. पहिले, दुसरे, तिसरे किंवा चौथे. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य राहील. 1 म्हणजेच पहिले युद्ध जे आहे पानिपतचे बाबर तसेच इब्राहिम लोदी यांच्यामध्ये झालेले दिसते. प्रश्न 26 की भारतीय राज्यघटनेतील कलम 29 कशाशी संबंधित आहे ते विचारलेलं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, TCS ने विचारलेलाच आहे. ठीक आहे. कलम 29 कशाशी आहे? मूलभूत अधिकार, संघराज्य, अल्पसंख्याक अधिकार किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे 3 म्हणजेच अल्पसंख्याक अधिकाराशी संबंधित राज्यघटनेतील कलम 29 आहे हे कळते. प्रश्न 27 पाहूया. पार आणि शिवार हे पुस्तक पुढीलपैकी कोणाचे आहे ते विचारलेलं आहे. पुस्तकाचं नाव पार व शिवार आहे. दत्ता भोसले, इरावती कर्वे, चंद्रकांत चोरघडे किंवा या ठिकाणी भालचंद्र नेमाडे. ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच काय तर दत्ता भोसले यांचे पार आणि शिवार हे या ठिकाणी असलेले पुस्तक कळते. कव्हर करूया प्रश्न 28. टार्टरिक ॲसिड खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये असते ते विचारलेलं आहे. टार्टरिक ॲसिड असणारे पदार्थ किंवा फळ आपण म्हणू शकतो. द्राक्ष, चिंच, केळी किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्स क्रमांक 4 म्हणजेच केळी, चिंच, द्राक्ष या सर्वांमध्ये टार्टरिक ॲसिडचा समावेश असताना आपल्या सर्वांना लक्षात येतो. कव्हर करूया प्रश्न पुढचा जो की आहे 29. या ठिकाणी मराठ्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्या अशी मागणी कोणामार्फत करण्यात आलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणामार्फत करण्यात आलेली होती? ऑप्शन्समध्ये आहे महात्मा फुले, शाहू महाराज, महर्षी कर्वे किंवा पंडित नेहरू. ऑप्शन्स क्रमांक योग्य आपल्यासमोर या ठिकाणी 2 म्हणजेच शाहू महाराजांनी अशी मागणी केलेली होती की मराठ्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्यावा. कव्हर करूया प्रश्न 30. तर आगा खान पॅलेस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये येते ते आपल्याला विचारलेलं आहे. आगा खान पॅलेस तर ठाणे, धुळे, पुणे किंवा बीड. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 3 पुणे या जिल्ह्यामध्ये आगा खान पॅलेस स्थित असलेले कळते. आता अतिशय महत्त्वाचे पुन्हा एकदा रिमाइंडर आहे. आपण कोणत्याही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीची तयारी करत असाल तर 560 पेजेसची PDF आपण तयार केलेली आहे. सध्या हे PDF आपल्याला 250 मध्ये मिळत आहे. घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल नाही करायचा आहे, ही रिक्वेस्ट आहे. तसेच विद्यार्थ्यांनो तुम्ही सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे तो आपल्या या चॅनलला, या चॅनलच्या या सुपर क्लासला किंवा मलाही म्हटले तरी चालेल लगेच द्यायचा आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करण्याशिवाय आपल्याला या चॅनलला सोडायचं नाही, कारण अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास तुम्हाला एकदम फ्रीमध्ये पुढेही पाहाव्यास मिळतील.
चला मग भेटूया पुढच्या क्रमात स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.